नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 5 मधील प्रश्न क्रमांक 2. ई व्यवसायाचे फायदे स्पष्ट करा. गेल्या लेक्चरमध्ये आपण ई व्यवसाय म्हणजे काय आणि ई व्यवसायाची व्याप्ती याचा अभ्यास केला होता. जो व्यवसाय करताना इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केला जातो त्याला म्हटलं जातं ई व्यवसाय. यामध्ये ग्राहक आणि विक्रेते हे इंटरनेटचा वापर करून खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करत असतात. तर अशा ई व्यवसायाचे फायदे आज आपल्याला बघायचे. बघा, सामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीने वस्तूची माहिती होणे व त्याप्रमाणे निवड करणे, तसेच वस्तू पोचत्या केल्यानंतर किंवा आधीच शोधन करणे हा ई व्यवसायाचा मुख्य फायदा आहे. अशा प्रकारे विक्रेता आणि खरेदीदार या दोघांनाही इंटरनेटच्या आधारे व्यासपीठ मिळते. मग ई व्यवसायामध्ये काय केलं जातं? घर बसल्या म्हणजे प्रत्यक्ष दुकानामध्ये न जाता आपण खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतो. आपल्याला पाहिजे ती वस्तू आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या सहाय्याने म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने विकत घेऊ शकतो. पारंपरिक खरेदी आणि विक्रेती यांच्याद्वारे 3 मार्गाने व्यापार केला जातो. म्हणजे पारंपरिक पद्धतीचा जर विचार केला तर त्यामध्ये 3 मार्गांचा समावेश होतो. जसे समोरासमोर, मेल म्हणजे ईमेल, त्याला मराठीमध्ये ई पत्र असं म्हटलं जाईल, आणि फोन म्हणजे दूरध्वनी. म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये समोरासमोर म्हणजे जसं आपण एखाद्या दुकानामध्ये जातो आणि वस्तू विकत घेतो, ते झालं समोरासमोर व्यवहार. ईमेल म्हणजे ज्या व्यक्तीकडून आपल्याला वस्तू विकत घ्यायच्या आहेत त्याला आपण ईमेल पाठवू शकतो आणि आपण ईमेलमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या वस्तू पाहिजेत ते सांगितल्यानंतर त्यानुसार तो व्यक्ती आपल्याला वस्तू पाठवून देतो. किंवा फोन, दूरध्वनी म्हणजे ज्या प्रकारच्या वस्तू आपल्याला पाहिजे आहेत त्या दूरध्वनी करून म्हणजे फोन करून आपण विक्रेत्याला सांगतो आणि त्यानुसार विक्रेता त्या वस्तू आपल्या घरी किंवा आपल्या कंपनीमध्ये पाठवून देतो. तर हे 3 पारंपरिक मार्ग आहेत. इंटरनेट हा व्यापारासाठी चौथा मार्ग आहे आणि चौथा मार्ग कोणता सांगितलेला आहे? इंटरनेट. इंटरनेट व्यापार हा कमी किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करणारा व्यवसाय म्हणून भरभराटीस आला. आता इंटरनेट व्यापार हा पारंपरिक व्यापारापेक्षा अनेक प्रकारे वेगळा आहे. इंटरनेट व्यापारामध्ये कमी किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करणे शक्य होते आणि त्यामुळे इंटरनेटद्वारे जो व्यापार केला जातो तो व्यापार अतिशय कमी कालावधीमध्ये भरभराटीस येतो. अशा प्रकारे पारंपरिक स्रोतांपेक्षा इंटरनेट चांगली संधी देते. इंटरनेटचे फायदे हेच इंटरनेटचे सामर्थ्य आहे. पहिला फायदा बघा, सुलभ स्थापना, म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जाईल ईज ऑफ फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे स्थापना आणि ईज म्हणजे सुलभ. पारंपरिक व्यवसायाची स्थापना करणे कठीण आहे, परंतु ई व्यवसायाची स्थापना करणे खूप सोपे आहे. बघा, पारंपरिक व्यवसायाची जर तुम्हाला स्थापना करायची असेल तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्याच्यामध्ये वेळ देखील मोठ्या प्रमाणात लागतो. परंतु जर तुम्हाला ई व्यवसाय चालू करायचा असेल तर ई व्यवसायाची स्थापना करणे हे अतिशय सोपं असतं. कोणाच्या तुलनेमध्ये? पारंपरिक व्यवसायाच्या तुलनेमध्ये
ई व्यवसायाची स्थापना करणे अतिशय सोपं असतं. ई व्यवसायाची स्थापना करण्यासाठी वेळ देखील अतिशय कमी लागतो. कारण की ई व्यवसायाची स्थापना अतिशय कमी जागेमध्ये देखील आपण त्याची स्थापना करू शकतो. दुसरं बघा, कमी गुंतवणूक, लोअर इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट. पारंपरिक व्यापाराची तुलना करताना ई व्यवसायात कमी गुंतवणूक करावी लागते. कारण परंपरागत व्यवसायासारखे ई व्यवसायाला भौतिक अस्तित्व नसते. म्हणजे जर आपण पारंपरिक व्यापाराचा विचार केला तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा लागणार आहे, ऑफिस लागणार आहे, बरोबर. परंतु जर आपण ई व्यवसायाचा विचार केला तर त्यासाठी ऑफिस किंवा आपण घरनं देखील ई व्यवसाय चालू करू शकतो. किंवा जरी त्याला ऑफिसची गरज लागली तरी ती जागा देखील अतिशय कमी असली तरी देखील त्यासाठी पुरेशी ठरते. म्हणजेच काय, तर ई व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची जी गुंतवणूक करावी लागते ती कमी प्रमाणात करावी लागते. कोणाच्या तुलनेने? पारंपरिक व्यापाराच्या तुलनेने. तसेच ई व्यवसायाचे व्यवस्थापन कमी मनुष्यबळात केले जाते. म्हणजे पारंपरिक व्यवसायामध्ये आपल्या व्यवसायाचे व्यवस्थापन करणे म्हणजे मॅनेजमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज लागते. परंतु ई व्यवसायामध्ये आपल्या व्यवसायाचं व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळाची जी गरज आहे ती कमी प्रमाणात लागते. त्यासाठी जास्त मनुष्यबळाची आवश्यकता नसते. व्यापारात गुंतवणूक कमी असली तरी संपर्क जास्त असल्याने व्यवसाय अतिउत्तम चालतो. म्हणजे पारंपरिक व्यापाराचा जर विचार केला तर पारंपरिक व्यापारामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात लागते आणि लोकांपर्यंत आपण एका मर्यादा पलीकडे पोहोचू शकत नाही. त्या उलट ई व्यवसायामध्ये आपल्याला गुंतवणूक कमी लागते आणि इंटरनेटचं सामर्थ्य जे आहे ते आपण अनेक किंवा मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आज घर बसल्या देखील आपण एखादा ई व्यवसाय चालू करू शकतो आणि त्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत आपण आपला व्यवसाय नेऊ शकतो. म्हणजे ई व्यवसायामध्ये संपर्क मोठ्या प्रमाणात करणे शक्य आहे आणि त्यामुळे ई व्यवसाय हा अतिउत्तम चालत असतो. म्हणजे या ठिकाणी आपण दोन फायदे बघितलेले आहेत. एक म्हणजे सुलभ स्थापना, ई व्यवसायाची स्थापना करणे अतिशय सुलभ असते. आणि दुसरं म्हणजे ई व्यवसाय स्थापन करण्यासाठी गुंतवणूक कमी प्रमाणात लागते. तिसरं, सुविधा, कन्व्हिनियन्स. वर्षातून 24x7x365 दिवस इंटरनेट सुविधा देते. म्हणजे 24 तास. हे काय झाले? तास. हे जे 7 आहेत ते म्हणजे आठवडे झाले आणि 365 म्हणजे वर्षाचे दिवस. म्हणजे इंटरनेट ही सुविधा संपूर्ण वर्षभर चालू असते. सकाळपासून रात्रपर्यंत कधीही ती बंद नसते. हा, नेटवर्क गेल्यानंतर थोड्या काळासाठी बंद असेल, परंतु त्या विशिष्ट एरियामध्ये बंद असेल. संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये बंद असतं का? तर तसं शक्यतो होत नाही. म्हणजेच इंटरनेट ही सुविधा अखंडपणे चालू असते. व्यवसाय कधीही सुरू करता येतो, तसे त्यामध्ये बदल करणे शक्य असते आणि म्हणूनच इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे सक्षम आणि वृत्तीगत झालेला व्यवसाय कधीही कोणत्याही ठिकाणी कोणत्या वेळेला करता येतो आणि त्याचा फायदा होतो. सुविधा म्हणजे ई व्यवसाय हा आपण पाहिजे तेव्हा सुरू करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ई व्यवसाय हा 24 तास ग्राहकांसाठी खुला राहतो. 24 तास 365 दिवस आठवड्याचे सर्व दिवस खुला राहतो. परंतु पारंपरिक व्यवसाय अशा प्रकारे आपण 365 दिवस 24 तास सुरू ठेवू शकतो का? तर नाही, त्याला काही मर्यादा आहे. आणि म्हणून ई व्यवसाय हा सुविधा देणारा व्यवसाय आहे. ग्राहकांना देखील ई व्यवसायामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात. ग्राहकाला पाहिजे तेव्हा तो ग्राहक त्या व्यवसायामधून वस्तू खरेदी करू शकतो. परंतु पारंपरिक जे व्यवसाय असतात त्यामध्ये दुकानांची वेळ ठरलेली असते.
ग्राहकांना त्या वेळेमध्येच त्या दुकानामध्ये जाऊन वस्तू विकत घ्याव्या लागतात. परंतु ई व्यवसायामध्ये आपल्याला पाहिजे तेव्हा म्हणजे ग्राहकाला पाहिजे तेव्हा तो आपल्या सुविधेनुसार आपल्या कन्व्हिनियन्सीनुसार वस्तू खरेदी करू शकतो. चौथा आहे वेग. यामध्ये माहिती मोठ्या प्रमाणात आकर्षक पद्धतीने व अधिक वेगाने मिळते, कारण इंटरनेटच्या सहाय्याने एका क्लिकवर खरेदी किंवा विक्रीची माहितीची देवाणघेवाण केली जाते. वेग. आता ई व्यवसाय करण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो आणि आता तंत्रज्ञान हे अतिशय चांगल्या प्रकारे सुधारलेलं आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आणि ई व्यवसायामध्ये जेवढे काही व्यवहार केले जातात ते इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर साठवले जातात. त्यामध्ये खरेदी विक्रीचा व्यवहार असेल, पैसे देण्याचा व्यवहार असेल, पैसे मिळण्याचा व्यवहार असेल, हे संपूर्ण सर्व व्यवहार अतिशय वेगाने इंटरनेटच्या माध्यमातून पार पाडले जातात. म्हणजे पारंपरिक व्यवसायापेक्षा ई व्यवसायामध्ये व्यवहार पूर्ण होण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने पूर्ण होत असते. तर यामध्ये आपण दोन आणखी फायदे बघितलेले आहेत. एक म्हणजे सुविधा आणि दुसरं म्हणजे व्यवसाय किंवा व्यवहार पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. तर ई व्यवसायामध्ये व्यवहार पूर्ण करण्यासाठी वेळ कमी लागत असतो, कारण की हे संपूर्ण जे व्यवहार असतात ते इंटरनेटच्या माध्यमातून केले जातात. पाचवा आहे जागतिक प्रवेश, ग्लोबल रीच. इंटरनेट खरोखरच सीमाविरहित व्यापार आहे. आता आपण इंटरनेटचा जर विचार केला तर हे सीमाविरहित आहे. म्हणजे आपण घर बसल्या अमेरिकेमधील वेबसाईट आपण आपल्या घरी बघू शकतो. अमेरिकेतील व्यक्ती घर बसल्या भारतामधील वेबसाईट बघू शकतो. म्हणजे इंटरनेटसाठी कोणत्याही प्रकारच्या सीमा नाहीत. एकीकडे विक्रेत्यास जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यास अनुमती देतात, तर दुसरीकडे खरेदीदारास जगातील बहुतेक कोणत्याही भागातून उत्पादन निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. म्हणजे ई व्यवसाय हा आपण जगातील कोणत्याही देशापर्यंत नेऊ शकतो. म्हणजे आज आपण समजा भारतामध्ये ई व्यवसाय चालू केला तर अमेरिकेतील लोक असतील, जपानमधील लोक असतील किंवा इतर कोणत्याही देशामधील लोक असतील, ही देखील आपल्या व्यवसायाच्या वस्तू तेथून खरेदी करू शकतात आणि आपण त्या वस्तू कुरिअरच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. म्हणजे आपण आपला जो व्यवसाय आहे तो आपण आपल्या व्यवसायाला जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकतो. म्हणजे इंटरनेटच्या सहाय्याने आपण जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकतो. परंतु पारंपरिक व्यवसायाला मात्र त्या ठिकाणी मर्यादा आहे. समजा पारंपरिक आपला व्यवसाय आपल्या गावामध्ये असेल किंवा आपल्या शहरामध्ये असेल, तर त्या देशामधील व्यक्ती आपल्या शहरामध्ये वस्तू विकत घेण्यासाठी येऊ शकत नाही. म्हणजे पारंपरिक व्यवसायाला जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश करणे थोडेसे जिकरीचे जाते, थोडेसे कठीण जाते. त्याउलट ई व्यवसायामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आपण जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकतो. यामध्ये खरेदीदार आणि विक्रेता यांना समोरासमोर येण्याची आवश्यकता नसते. आणि जसं आपण बघितलेलं आहे ई व्यवसाय म्हणजे आपण अमेझॉन वरून एखादी वस्तू विकत घेतो, फ्लिपकार्ट वरून एखादी वस्तू विकत घेतो. त्यामध्ये खरेदीदार म्हणजे आपण आणि अमेझॉन बरोबर हा म्हणजे तो विक्रेता हे एकमेकांच्या समोर येण्याची गरज नसते. सहावा आहे कागद विरहित समाजाच्या दिशेने हालचाली, मूवमेंट टुवर्ड पेपरलेस सोसायटी. इंटरनेटच्या वापरामुळे कागदी कामावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नोंदी ठेवणे, संदर्भ घेणे इंटरनेटमुळे सोपे झाले. आता साहजिकच आहे ई व्यवसायामध्ये संपूर्ण जे व्यवहार आहेत ते इंटरनेटच्या सहाय्याने म्हणजे संगणकाच्या साथीने केले जातात. म्हणजे संगणक त्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतो. म्हणजे जेव्हा आपण अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा इतर वेबसाईटवरून एखादी वस्तू विकत घेतो बरोबर,
की आपण इंटरनेटच्या माध्यमातून अमेझॉन पर्यंत आपण पोहोचतो. परंतु अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट ह्या ज्या वेबसाईट आहेत त्या कशावर असतात? संगणकावर काम केलेलं असतं. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या वस्तूसाठी ऑर्डर देतो, ते ऑर्डर घेण्याचं काम देखील संगणक करत असतो. आपले पैसे मिळाले का नाही मिळाले याचा रेकॉर्ड ठेवण्याचं काम देखील संगणक करत असतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक व्यवहाराचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारे पेपर वापरण्याची गरज पडत नाही. आणि जेवढे आपण पेपर कमी वापरणार तेवढं आपण निसर्गाचं काय करणार? संवर्धन करणार. कारण की पेपर बनवण्यासाठी देखील झाडांचा वापर केला जातो. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते. म्हणजे जेवढे आपण कमी पेपर वापरणार तेवढं निसर्गाचं संवर्धन होणार. 7वं, सरकारचा पाठिंबा. ई व्यवसायाच्या स्थापनेसाठी सरकार अनुकूल वातावरण प्रदान करते. तसेच व्यवसायात जास्तीत जास्त पारदर्शकता सुनिश्चित केली जाते. आता सरकार देखील ई व्यवसायाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतात. आपण जर सरकारचा विचार केला तर डिजिटल इंडिया ही जी सरकारची मोहीम आहे तो ई व्यवसायाला पाठिंबा देण्याचाच एक भाग आहे. डिजिटल इंडिया याद्वारे सरकार काय सांगते की सर्व प्रकारचे जे तुम्ही पैसे देतात, व्यवहार करतात, ते तुम्ही डेबिट कार्डचा वापर करा, क्रेडिट कार्डचा वापर करा किंवा गुगल पे असेल, फोन पे असेल, पेटीएम असेल याचा वापर करून करा. म्हणजेच एक प्रकारे जे ई व्यवसाय केले जातात त्यांना पाठिंबा देण्याचं काम सरकार करत असते. आणि ई व्यवसायामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता कशी राहील, ग्राहकांची सुरक्षितता कशा प्रकारे जपली जाईल याचा प्रयत्न देखील सरकार मोठ्या प्रमाणात करत असते. जेणेकरून आपल्या भारतामध्ये ई व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतील. जेवढे ई व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतील तेवढ्या लहान उद्योगांना देखील याचा फायदा होत असतो. पुढे सोपे शोधन, सुलभ देय, इझी पेमेंट. व्यवसायातील शोधन क्रेडिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक निधी वर्ग इत्यादीद्वारे केले जाते आणि शोधन 24 तास उपलब्ध असते. इझी पेमेंट म्हणजे व्यवसायामध्ये जे पेमेंट केलं जातं, आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो तर त्याचे पैसे देखील आपल्याला द्यावे लागणार आहे. म्हणजे आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे. ते पेमेंट करण्यासाठी विविध मार्ग आपल्याकडे उपलब्ध असतात. आपण क्रेडिट कार्डचा वापर करू शकतो, डेबिट कार्डचा वापर करू शकतो, गुगल पे असेल म्हणजे जे मोबाईल वॅलेट आहे, गुगल पे असेल, फोन पे असेल, पेटीएम असेल, याला मोबाईल वॅलेट म्हटलं जातं, त्याचा वापर करून आपण पैसे देऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक निधी वर्ग NEFT त्याचा वापर आपण करू शकतो. इंटरनेट बँकिंगचा वापर आपण करू शकतो. म्हणजे विविध मार्गाने आपण पैशाचे व्यवहार पूर्ण करू शकतो. आणि हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी वेळेचं बंधन नसतं. ते 24 तास उपलब्ध असतं. म्हणजे पाहिजे तेव्हा आपण पाहिजे त्या वेळेला आपण पेमेंट करू शकतो. तर अशा प्रकारे ई व्यवसायाचे अनेक काय आहेत? फायदे आहेत.